जेवणामध्ये चक्क पाल निघाली होती. भरपूर मुलांना उलट्या वॉमिटिंग वगैरे झाली. त्यांना मग घाटी ते नेण्यात आलं ना. टोप्या असतात डोक्यामध्ये त्यांच्या ना, काही जसे येतात तसेच वाढतात. त्यांना सांगितलं पण होतं इथं एक मुलगा टाकू नका. चालू वायर आहेत, करंट आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये करंट आहे. आपल्या आई वडिलाला सोडून या ठिकाणी एक उराशी स्वप्न घेऊन येतात की मी काहीतरी सरकारी प्रशासन नोकरीत लागेल, काहीतरी स्वप्न घेऊन या ठिकाणी येतात. मात्र कशा पद्धतीने प्रशासन किंवा समाज कल्याणाच्या स्वप्नांचा भंग या ठिकाणी करताना आपल्याला सिलिंग एकाच्या डोक्यावरती पडली होती मागं. आम्ही इथं चार्जिंगला लावतो, त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स येतं त्या करंटमध्ये. पाणी आम्हाला खालून आणावं लागतं मेस जवळून, आणि गरम पाणी तर नसतं. सर काही नाही, असं खिडक्या फुटलेल्या आहे, बाथरूम ब्लॉक आहे, हे असंच पाणी टपकते. रात्री थंडी वगैरे रात्री थंडी तर खूप असते सर. आमच्या रूमला तर खिडक्या पण नाही. छत्रपती संभाजीनगर शहरातील जे क्लियार्क येथील समाज कल्याणचं वसतिगृह आहे, 1000 मुलांचं वसतिगृह हे ओळखलं जात आहे. मात्र याच वसतिगृहामध्ये काल रात्री जेवणामध्ये चक्क पाल निघाली होती. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या सुद्धा झाल्या होत्या. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना शासकीय घाटी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं. मी सध्या या वसतिगृहामधील एक रूम आहे आणि या रूममध्ये मी सध्या आपण या ठिकाणी मी आलेलो आहे. आपण या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने हे विद्यार्थी जे आहेत रोजचं या ठिकाणी हे राहत असतात. मात्र आपण या ठिकाणी बेसिंग या ठिकाणी असतं मागणे या बेसिंग सुद्धा या ठिकाणी नाही. पूर्णपणे हे नळ जे आहे, नळाला पाणी नाही, नळाशी तुटलेल्या आहेत. वारंवार या इथले सांगण्यात आलेलं आहे, मात्र कुठेही पूर्णपणे जी साफसफाई किंवा याची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. दुसरीकडे या ठिकाणी बघू शकता की हे बघा, आता हे पूर्ण बाथरूम जे आहे, पूर्ण या ठिकाणी लाईट नाही, कोणतेही वायरच अशा पद्धतीने या ठिकाणी लटकताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी बघू शकता की उंदराच्या लेंड्या सुद्धा या बाथरूम मध्ये आपल्याला पाहायला. मात्र मग या विद्यार्थ्यांनी रोजचं करायचं कसं, असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. दुसरीकडे या ठिकाणी बघता या खिडक्या ज्या आहे, खिडक्याला काच कशा पद्धतीने काही आहे तर काही नाही. तर वरती पूर्णपणे स्लॅब जो आहे कधी कोसेल अशी परिस्थिती, वरती लाईट सुद्धा या ठिकाणी नाही आहे. हा सगळा एकंदरीत प्रकार जो आहे हा समाज कल्याणमध्ये येणारा हे वसतिगृह आहे. प्रशासन एकीकडे मोठा ह्या विद्यार्थ्यांवर खर्च करते, मात्र दुसरीकडे आपण या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीनं हे विद्यार्थी दररोज जे आहे कशा पद्धतीनं आपलं जीवन जगता. या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी आपल्या सोबत या ठिकाणी पाहायला मिळतात. दुसरीकडे वरती बघू शकता आपण हे पूर्ण भिंतीचे पोपडे या ठिकाणी गेले, लाईट ट्यूब आहे, मात्र या ट्यूबला या ठिकाणी ट्यूबच नाही. मात्र दुसरीकडे या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी ह्या बोर्डची जागा आहे, मात्र बोर्ड नाही, पण उघडेल वायरा या ठिकाणी आहे. तर दुसरीकडे हे या ठिकाणी बोर्ड लावले पूर्ण भिंतीच्या बाहेर आलेला आहे. म्हणजे कुठतेही दुरुस्ती या ठिकाणी नाही. आणि दररोज हे विद्यार्थी आपलं जीवन जे आहे म्हणजे मुठीत जीव घेऊन जगताना अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. तर काय नाव तुझं, कुठून आलास तू? विजय गायकवाड, मी माजलगावून आलो. माझं बेळगावून आलास. काय अडचण मी बघितलं या भयंकर या ठिकाणी, वॉच बेसिंग नाही, काही नाही, काय अडचण आहे? सांगितलं सर, बेसिंग पण नाही तिथं. आणि त्यांना सांगितलं पण होतं इथं एक मुलगा टाकू नका. त्यांनी तरी टाकला आणि त्यांना म्हणलं पण होतं ते चालू आहे. जागा कोणती ती मला दाखव एकदा. इथं चालू वायर आहेत, करंट आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये करंट आहे, हे टाकू नका सांगितलं होतं. सांगितलं होतं तरी सर, देखील या ठिकाणी तरी देखील टाकण्यात आलं. किती ह्या रूम मध्ये विद्यार्थी आता? सर सध्या 4-5 आहेत. ते 4 ते 5 विद्यार्थी आहे. हम्म. म्हणजे त्यामुळे अशी परिस्थिती आहे या ठिकाणी. हा, त्यांना मी कंप्लेंट पण केली सर, ते आलते पण ह्यांनी तर टेप लावून दिलं वॉशरूम मध्ये. तर डायरेक्ट असं फक्त टेप लावून दिले आणि आम्ही करूत नंतर तर काम. मला सांगा इथं आणि कुठं सर फॅन जरी लावला ना, इतका आवाज येतो त्या फॅनचा, फॅन आता लावला तर आता लाईट आवाज येतो. आहे सर. या ठिकाणी हे बघू शकता का आता फॅन या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आणि याचा आपण आता आवाज बघूया याचा. ही परिस्थिती आहेत कारण की विद्यार्थी हे आपल्या आई वडिलाला सोडून या ठिकाणी एक उराशी स्वप्न घेऊन येतात की मी काहीतरी सरकारी प्रशासन नोकरीत लागेल, काहीतरी स्वप्न घेऊन या ठिकाणी येतात. मात्र कशा पद्धतीने प्रशासन किंवा समाज कल्याणाच्या स्वप्नांचा भंग या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून काही विद्यार्थी. दादा काय नाव तुझं, कुठून आला, काय अडचणी आहे? कुणाल भेवसने, मी सिल्लोडून आलोय दादा. कुणाल मला सांग, तो काय अडचणी तुला या ठिकाणी तू दररोज हे बघतोय, सगळे बेकार परिस्थिती दिसते. मी युनिट 2चा विद्यार्थी सर. इथं तरी सिलिंग आहे आमच्या रूम मध्ये, नाही काही सिलिंग एकाच्या डोक्यावरती पडली होती मागं. ती सुद्धा न्यूज आली होती, तरी पण आतापर्यंत इथं कारवाई झालेली नाही. काही त्यांचे रिनोव्हेशन वगैरे ते चालू आहे युनिट 1चं, पण एकदम स्लो चालू आहे.
पण ती रात्री पाल निघलेली होती त्यानंतर काय विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम चालते? भरपूर मुलांना उलट्या वॉमिटिंग वगैरे झाले, त्यांना मग घाटी ते नेण्यात आलं. तरी त्यांच्यावर काही जणांवरती उपचार चालू आहे वाटतं आतापर्यंत. दररोज कसं असतं जेवण? जेवण एकदम असं एकदम निष्काळजीपणासारखं आहे. ना टोप्या असतात डोक्यामध्ये त्यांच्या, ना काही, जसे येतात तसेच वाढतात. बिलकुल. म्हणजे अजून काय प्रॉब्लेम जर पाहिले आपण तर असं हे सांगतात की विद्यार्थी तसंच या ठिकाणी त्यांना म्हणजे काहीच सुविधा नसते त्यांना. हा सर, तसं तर आहेच. कारण की आम्हाला कोणत्याही प्रकारच्या इथं सुविधा दिल्या जात नाहीत. पाण्याची नाही, जेवणाची व्यवस्थित सुविधा नाही, आणखीन बेडची नाही, रूम नाही, फॅन नाही. सर्वच गोष्टी इथं हे येतात, काच तुटलेले आहेत. हिवाळ्यामध्ये खूप थंडी लागते समजा. डोळ्यात थंडी लागते. हा, खूप थंडी वाजते. बिमार पडण्याचे सुद्धा भरपूर चान्सेस तर येतात. मी आपण या भिंती जर पाहिजे भिंतीला पोपडे आले हे काय कारण कशामुळे असं दिसतं हे? याच्या मागं पाईपलाईन आहे ते म्हटले होते आणि ती थोडेफार तिथं लिकेज वगैरे आहे आणि ते सगळं पाणी तिथं उतरतं आणि ते भिंतीत येतं आणि भिंतीत आल्यामुळे ते करंट वगैरे ना त्याला पण अफेक्ट होऊन जातं. आता आम्ही कम्प्युटर सायन्सवाले ज्यांच्याकडे लॅपटॉप वगैरे आम्ही इथं चार्जिंगला लावतो, त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स येतं त्या करंटमध्ये. त्याच्यामुळे असे इश्यूज होतात की आमचा जो लॅपटॉप आहे त्याची आयसी उडून जाती. आम्हाला जवळपास 2-3 हजाराचा खर्च आलेला आहे. जवळपास आम्ही 5 ते 6 विद्यार्थी आहे फक्त या फ्लोअरवरती समजा. तर काय त्यांचं असं कारण आहे? झालेलं आहे. काय कारण आहे? का बरं की ते इलेक्ट्रिसिटी वरची वेगळी खालची वेगळी आणि वरतून तिथं जे बाहेरचे आता हे जे तुम्ही बघताय पाण्यामुळे जेवढं हे प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी वरती खाली होती. वरतून इथं गरम पाणी येत नाही, त्याच्यामुळे मुलं हीटर लावतात, त्याच्यामुळे पण इलेक्ट्रिसिटी वरती खाली होऊन जाती. पाणी कुठून आणावं लागतं? पाणी आम्हाला खालून आणावं लागतं मेस जवळून. तिथं एक कॉमन नळ आहे जो की दोन्ही युनिटसाठी आहे. आता जवळपास 250 आणि 250 जवळपास 500 मुलांना तिथूनच पाणी भरावं लागतं. आंघोळीचं पण? हा, आंघोळीचं पूर्ण वापरायचं वगैरे सगळं. आलं तर सकाळी पाणी येतं एखाद दिवशी किंवा नाही येत आणि गरम पाणी तर नसतं. गरम पाणी नसतं ज्या ठिकाणी. म्हणजे मला सांग दादा इकडे म्हणजे आता पाणी नाही म्हटल्यावरती मग फक्त नळ फक्त लावलेले आहेत का? फक्त नळाला पाणीच नाही का मग? नाही, नळाला पाणी सर वरतून हे पाणी सोडत नाही सर. त्यांना कंपल्सरी नळ गरम पाणी सोडायचं असताना ते पाणी सोडत नाही सर. मुलांना काही वॉशरूम बाथरूम जायचं त्यांना खालून पाणी आणावं लागतं सर. 5 फ्लोअरून खाली मुलं जातात सर खाली. खालून नळम पाण्याचं प्यायचं पाणी पण तिकडे बाहेरच सर, रूम मध्ये काहीच येत नाही सर. किती दिवसाला आंघोळ करतात पोरं समजा पाणी नसल्यामुळं? पाणी खालून पाणी आणावं लागतं सर. आंघोळ करायची असली बाथरूम जायचं तर डायरेक्ट. बरोबर. जे मुलं रेग्युलर कॉलेज त्यांना आंघोळ करावं लागते, खालून पाणी घेऊन येतात सर. ही परिस्थिती आहे सध्या या ठिकाणी. हे समाज कल्याणचे विद्यार्थी आहेत. प्रशासन वारंवार यांच्यावर लाखो करोडोचा खर्च करत आहे. मात्र आपण जर स्थानिक आपण सध्या ह्या रूममध्ये आहे ना, रूममधले हे विद्यार्थी आहेत. दररोज वेगवेगळ्या समस्यांना ह्या विद्यार्थ्याला तोंड द्यावं लागतं. अनेक समस्या आहेत. तू कुठून आलास? मी सर लोणार, बुलढाणा लोणार. लोणार बुलढाणा. हा. काय अडचण येतात रे मित्रा? सर काय नाही, असं खिडक्या फोडलेल्या आहे, बाथरूम ब्लॉक आहे. हे असंच पाणी टपकते. रात्री थंडी वगैरे? रात्री थंडी तर खूप वाजते सर. आमच्या रूमला तर खिडक्या पण नाही. अजून काय अडचण येतात? पण काय नाही सर, आम्हाला मग असं दुसऱ्याच्या रूम मध्ये बाथरूमला जावं लागते, पाणी पण खालून आणावं लागते. बरोबर. असं सर. दुसऱ्याच्या रूम मध्ये जावं लागतंय, पाणी पण खालून आणावं लागतंय. हे अजून विद्यार्थी आहेत. कुठून आलास तू? सर मी बदनापूर तालुका लोधेवाडी सर. लोधेवाडी. हो सर. बरोबर. बदनापूर मध्ये जवळ आहे जालन्यामधलं ना. हो सर. तर काय मला सांग मित्रा, काय अडचणी पाहिल्या तू आता? साफसफाई रेग्युलर होती का? नाही सर, साफसफाई सर मी आता नवीन आलेलो आहे सर, इथं नवीन ऍडमिशन सर माझं. मी येऊन सर तरी पण 1 हप्ता झाला असेल सर. एका हप्त्यात तुला काय अडचणी? पहिली अडचण काय आली एका हप्त्यातली? सर फक्त त्यांनी 1 दिवस रूम साफ केली सर फक्त, आणि त्याच्यानंतर आले. म्हणजे मला एक मिनिट सांग, म्हणजे जेव्हापासून तू म्हणजे 8 दिवसापासून आला तू फक्त एकदाच तुझी रूम साफ झाली का? हो सर, फक्त ज्यावेळेस आम्हाला रूम खोलून दिली त्यावेळेस फक्त एकदा साफ केली, बरं. त्याच्यानंतर नाही आले सर. पण इतरांच्या रूम साफ करते का ते? सर ते म्हणजे ज्याच्या ओळखीचं आहे सर ते बोलवते, ते मुलं म्हणले सर. मग आता मी तर नवीन आहे, मला एवढं माहिती नाही. मग मला एक सांगा, काही रूम वगैरे साफसफाई साठी म्हणजे साफसफाईसाठी मला एक सांग मित्र, साफसफाईसाठी काही विद्यार्थ्यांना काही पैसे द्यावे लागते का? बा माझी करून दे एवढा सगळं. नाही, पैसे नाही द्यावं लागत, पण मग त्यांना बोलवावं लागतं. पण मग तेव्हा पण ते येतात किंवा नाही येत. ते म्हणतात आम्हाला दुसरे काम आहे किंवा ते येत नाही. त्याच्यामुळे कधी कधी 2-2 हफ्ते रूम साफ नाही होत. आता हे बघा, इथं खाली तुम्ही बघू शकता पूर्ण एकच झाले फ्लोरिंग वगैरे. तर त्याला साफ करून घेण्यासाठी ते करावं लागतं आणि वरतून मी तुम्हाला जर सांगितलं पाणी खालून आणावं लागतं. आता जर बाथरूम जर साफ करून घ्यायचं जवळपास 4 ते 5 बकेटी पाणी लागतं. आणि आता आपल्या स्वतःच्या आंघोळीसाठीच आम्हाला 2-1 बकेटी पाणी आणावं लागतं. त्यातच टाइम चालला जातो आणि कॉलेजला पण जावं लागतं. आता त्यासाठी 4 बकेटी वेगळं पाणी आणणं म्हणजे खूप अवघड होऊन जातं. त्याच्यामुळे बाथरूम तसेच होऊन जातं. नक्कीच. म्हणजे ह्या विद्यार्थी जो आहे या ठिकाणी हा शिकल्याला आलेले विद्यार्थी असतात आणि हे शिकल्याला आल्या मात्र यांना जर ते पाणीच आणण्यासाठी जर पूर्ण वेळ झाला तर शिकायचं कधी? जो मला सांगतात ना, बाबासाहेब म्हणतात की शिक्षण वागिणी जो जाईन, जो काही घेतल्याच्या गुरुगोऱ्याशिवाय राहणार. मात्र हे सगळं इकडेच असं बाकी टाइममध्ये चाललंय का सगळं अन्याय? हो सर,
म्हणजे हॉस्टेलच्या मुलांचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम पाण्याचाच आहे. पाणी नाहीये, स्वच्छता नाहीये आणि मेस, हे जे 3 प्रॉब्लेम आहे. विद्यार्थी याच्यामध्येच अडकून बसलाय, तर त्याला शिकायला वेळ कधी भेटेल? हा, जेवायला गेला खाली तर भाजी खराब असते, मग दुसरी भाजी बनवत्या, तर जेवण होता 9-10 वाजून जात्या. मग त्यावेळेस जेवण होतं मुलांचे, मग तोपर्यंत विद्यार्थी बसेला असता. मग वरती आल्यानंतर मग समजा सर्वात मोठा विषय म्हणजे जेवणाचाच आहे. हो, जेवण, स्वच्छता आणि पाणी सर. हो. म्हणजे स्वच्छता, जेवण, पाण्याचाच वारंवार विषय दिसतोय. मित्रा, मला सांग, तू कुठला आहे? मी पिंपळगाव पांढरे. हा? पिंपळगाव पांढरे. पिंपळगाव पांढरी. काय काय अडचणी काय आहेत तुला? हे जेवणाच्या आणि पाण्याची अडचणी. आम्हाला पाणी नसलं तर खालून न्यावं लागतं 5व्या फ्लोअरला आंघोळीसाठी पाणी बरं, नसलं. नक्कीच आपण जर विद्यार्थी हे आई, यांचे आई वडील बार कष्ट करतात. यांचे आई वडील राब शेतामध्ये कष्ट करतात आणि कष्ट करून आपल्या मुलांना हे स्वप्न पाहतात की माझा मुलगा काहीतरी बनल. मात्र यांचे अश्रू बघू शकता डोळ्यातले. आता हा बघा, याचे अश्रू बघा डोळ्यातले, किती त्रस्त झालेला आहे. कारण की हा विद्यार्थी कुठं आलास तू? गंगापूर. गंगापूरहून आलास. मला सांग, काय अडचण येते मित्रा? ती बाथरूम ब्लॉक झालेले बाथरूम लॉकच झालंय. मग कुठं जावं, बाथरूम जायचं असलं तर साईटला. दुसऱ्याच्या रूममध्ये जावं लागतं. ही परिस्थिती आहे. विद्यार्थी वारंवार परेशान असतात. आणि तू कुठं आलास? काय अडचणी काय? तू आता बाथरूम गेला, काय अडचणी काय येते? सर ते पूर्ण ब्लॉक झालेलं आहे सर बाथरूम. म्हणजे वेगवेगळ्या अडचणी आहेत सर, जसं की पिण्याचं पाणी जे आहे ना सर, ते खाली ड्रम मध्ये ठेवलेलं असतं सर. म्हणजे ते त्यांचं एक बरोबर आहे, किंवा मुलं पाणी वाया वगैरे घालतात, पण ते आणि सकाळी जर जे वापरायचं पाणी येते ना यूज आई करण्यासाठी. वडील काय करतात? वडील एक्सपायर झालेले आहेत सर. आई काय करते? आई काम करते. आई काम करते. का म्हणजे तू काहीतरी आईचं काहीतरी स्वप्न पूर्ण करशील म्हणून तू या ठिकाणी आलाय. हो. मग प्रशासन तुझं हे सगळं स्वप्न धुळीस मिटत आहे का? सर मिटते म्हणजे 70-80%, पण बाकी जे 20% आहे ना सर, आमचा त्याच्यामध्येच वेळ जाते सर. जसं की पाणी, एका फ्लोअरला सर 4 ते 5 रूम आहेत आणि प्रत्येक रूम मध्ये 5-6 मुलं असतात सर. तर ते अर्ध्या तासामध्ये पाणी पूर्ण भरणं होत नाही सर. मग आम्हाला खाली जाऊन पाणी वरती घेऊन यावं लागते सर. नक्कीच ही परिस्थिती आहे या विद्यार्थ्यांची. आपण जर पाहिलं तर राजकारणामध्ये पाण्याचा प्रश्न, या समाज कल्याणच्या जे वसतिगृह आहे याच्यामध्येही पाण्याचा प्रश्न. मात्र कोणताही मंत्री आला तर मंत्र्यांचं स्टेटमेंट जर आपण ऐकलं, त्याचे वक्तव्य जर ऐकलं, तर पाण्यापासूनच सुरुवात होतं. मात्र हा पाण्याचा प्रश्न जो आहे कधी सुटेल? आणि समाज कल्याणचा जो पाचीला पुंजला प्रश्न म्हणजे या ठिकाणची स्वच्छता, या ठिकाणचं खानावळीतलं जेवण, मात्र हे पूर्णपणे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं मिळत नसल्यामुळं हे विद्यार्थी त्रस्त झालेले आहे. वारंवार प्रशासनाकडे विनंती केली जाते, मात्र आता तरी प्रश्न सुटेल का, अशीच वारंवार सांगितलं. मात्र हेच महत्त्वाचं आहे, कारण की आता मंत्री संजय शिरसाट जे आहे ते थोड्याच वेळा या ठिकाणी भेट देणार आहे. या भेटीनंतर तरी समाज कल्याणमध्ये योग्य ते जेवण मिळेल का, ही स्वच्छता होईल का, किंवा ह्या जे लाईट आहे, हे जे लाईन टाकलेली आहे, ही लाईट दिली, या लाईट कांडी तरी लागेल का, ब्लब तरी बघायला मिळेल का, हे देखील तेवढं आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. story.com साठी मी देवराज राळे, छत्रपती संभाजीनगर.